आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। वारणा धरणात पाण्याची आवक वाढली, उपयुक्त पाणीसाठा 48%वर। पाथरपुंजमध्ये मुसळधार पाऊस। वारणा नदीवरील महत्त्वाच्या असलेल्या वारणा प्रमुख प्रकल्पाच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे। आज शुक्रवार दिनांक 10 जुलै 2026 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 48.32%वर पोहोचला आहे। धरणाची सद्यस्थिती पाहता धरणाची जलपातळी 610.55 मीटरवर पोहोचली आहे। धरणामध्ये सध्या एकूण 20.18 TMC पाणीसाठा उपलब्ध असून त्यापैकी 13.30 TMC इतका उपयुक्त पाणीसाठा आहे। गेल्या 24 तासात धरणामध्ये 0.66 TMC पाणीसाठ्याची भर पडली असून या संपूर्ण हंगामात आतापर्यंत एकूण 8.98 TMC नवीन पाण्याची आवक झाली आहे। यावर्षी पाऊस चांगला असला तरी गतवर्षीच्या तुलनेत धरणातील साठा सध्या कमी आहे। गेल्या वर्षी याच तारखेला धरणात 21.39 TMC म्हणजेच 77.71% इतका प्रचंड उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता, तर यावर्षी हा साठा 13.30 TMC इतका आहे। धरणाच्या मुख्य पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे। गेल्या 24 तासात धरणावर 8 मिमी पावसाची नोंद झाली असून या हंगामातील एकूण पाऊस 903 मिमी झाला आहे। तर दुसरीकडे अतिवृष्टीचे केंद्र समजल्या जाणाऱ्या पाथरपुंज येथे गेल्या 24 तासात 16 मिमी पाऊस पडला असून येथील या हंगामातील एकूण पावसाचा आकडा 2110 मिमी या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे। पाणलोट क्षेत्रातून धरणात सध्या 7650 क्युसेक वेगाने पाण्याची मोठी आवक होत आहे। मात्र धरण अद्याप निम्मे रिकामे असल्याने आणि पाणी साठवणुकीला वाव असल्याचे धरणातून नदीपात्रात किंवा कालव्यात केला जाणारा विसर्ग सध्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे। वक्रदारे, जलविद्युत केंद्र आणि सिंचन विसर्ग गृहातून पाण्याचा थेंबही सोडण्यात आलेला नाही। पाणलोट क्षेत्रातील पाऊस असाच सुरू राहिल्यास आगामी काही दिवसात वारणा धरणाचा पाणीसाठा 50% टप्पा ओलांडेल असा अंदाज जलसंपदा विभागाने व्यक्त केला आहे। नदीकाठच्या शेतकऱ्यांना सध्या तरी दिलासा असून परिस्थितीवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट M24 तास।